जय मल्हार कृषी सेवा केंद्र, इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड आणि रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमानं टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी या पिकांवर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव पीक चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये विविध भागातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या चर्चा सत्राला लावलाय। ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली ते नरेंद्र देशमुख, अनिल तोंडे, ॲडव्होकेट अरुण गाडेकर, प्रतीक मोरे यांचं मार्गदर्शन या शेतकऱ्यांना मिळाले। पीक चर्चा सत्रात जे महत्त्वाचे मुद्दे होते ते पुढील प्रमाणे: तुट्ट अळी नियंत्रण, वाढणारे तापमान, तिरंगा कसा येतो, मिरचीमधील बोकडा रोग व्यवस्थापन या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाला विविध मान्यवरांच्या सत्काराबरोबरच शेतकऱ्यांचा सत्कार देखील संपन्न झाला। त्याचबरोबर जय मल्हार सेवा केंद्राच्या वतीनं लकी ड्रॉचे कूपन देखील काढण्यात आले। जय मल्हार कृषी सेवा केंद्राचे नितीन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम गिरिजा हॉटेल शेजारी जय मल्हार कृषी सेवा केंद्र या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये। आज आपण आलोय नारायणगाव येथील जय मल्हार कृषी सेवा केंद्र या ठिकाणी। जय मल्हार कृषी सेवा केंद्राचे जे सर्व आहेत नितीनजी भुजबळ, त्यांनी शेतकऱ्यांसाठी टोमॅटो, मिरची, फ्लॉवर कोबी यांसारखे जे पालेभाज्या आहेत त्यावर पीक चर्चा सत्र आयोजित केलंय आणि त्याचा शेतकऱ्यांना नक्की कसा फायदा होणार आहे किंवा शेतकरी त्याचा अनुकरण कसं करतील हे आपण जय मल्हारचे सर्वेसर्वा नितीनजी भुजबळ यांच्याकडून जाणून घेणार आहोत।
आपल्यासोबत आहेत जय मल्हार कृषी सेवा केंद्राचे सर्वेसर्वा नितीनजी भुजबळ. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव नितीन सुरेश भुजबळ, जय मल्हार कृषी सेवा केंद्र नारायणगाव. आपण आज जे शेतकऱ्यांसाठी पीक चर्चासत्र आयोजित केलंय त्याबद्दल काय सांगा? आज आपण नाही म्हटलं तरी जय मल्हार कृषी सेवा केंद्र, त्याचप्रमाणे इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड आणि रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या त्या संयुक्त विद्यमाने जवळपास 350 ते 400 शेतकऱ्यांचा आपण टोमॅटो, मिरची, फ्लावर याच्यावरती आपण चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतो आणि त्यानुसार आपल्याला शेती तंत्रज्ञानामधले नवीन जे प्रयोग आहेत किंवा नवीन ज्या अडचणी येतात शेतकऱ्यांना, त्याच्याविषयी तज्ज्ञांना बोलून आपण योग्य मार्गदर्शन त्यांना आपण करत असतो. शेतकऱ्यांना तुम्ही जे मार्गदर्शन करता ते शेतकरी कितपत अवलंबतात किंवा तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर वगैरे जर जात असाल तर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करता? आता आमचा कन्सेप्ट असा आहे की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना मोफत कृषी सल्ला देतो. त्यामध्ये बेसल डोस असेल, खताचं व्यवस्थापन असेल, त्याचप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी असेल, जैविक कीड व्यवस्थापन असेल, पाण्याचं नियोजन असेल, वेगवेगळ्या किडींचं मार्गदर्शन करून कमी खर्चामध्ये अधिक जास्तीत जास्त कसं उत्पन्न निघेल याच्यावरती आम्ही मार्गदर्शन करत असतो. आणि निश्चितच शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी होईल हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचनुसार त्यांना व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईन सुद्धा मार्गदर्शन आम्ही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे करतो. तुम्ही जे आता बोलले की वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे अँकर या ठिकाणी बोलवता जे शेतीत अगदी तज्ज्ञ आहेत, तर ते कशा प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि शेतकरी कितपत ऐकतात? तर याच्यामध्ये कसं आहे की आपण जर पाहिलं तर मीडियातर्फे भरपूर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होतं, परंतु नुसतं मीडियाचं पाहून पण होत नाही. प्रत्यक्ष जेव्हा आम्ही बांधावर जातो तर त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या कीड आणि रोग आम्ही ऑब्झर्वेशन करतो. ऑब्झर्वेशननुसार मग त्यांना योग्य मार्गदर्शन, म्हणजे जसं वेगवेगळे कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल किंवा सेंद्रिय खतं असतील, तर त्यानुसार जे योग्य मार्गदर्शन आम्ही त्यांना करतो आणि त्याच्यातून निश्चितच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि शेतकरी अशा प्रकारे आमच्याशी भरपूर हजारो शेतकरी जोडलेले आहेत. अगदीच तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिकली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन की तुम्ही प्रॅक्टिकल शेतकऱ्यांना दाखवता आणि त्यानुसार शेतकरी त्याचा अवलंब करतात. असंच आणखी काय सांगाल तुम्ही? आणखी आम्ही नाही म्हटलं तरी आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करत आहोत. त्या दृष्टिकोनातून शेतकरी त्यांना त्यांचं जे व्हॉट्सअपद्वारे आम्हाला फोटो पाठवतात त्यांचं पूर्ण 8-8 दिवसाचं आम्ही शेड्यूल त्यांना इकडनं पाठवून देत असतो आणि त्यानुसार सगळे प्लॉट असे आमचे सक्सेसफुल झालेले आहेत. शेतकरी ज्यावेळेस तुमच्या कृषी सेवा केंद्रात येतात त्यावेळेसचं मार्गदर्शन आणि बांधावरचं मार्गदर्शन यात काय तफावत आहे? आता याच्यामध्ये असं होतं की जेव्हा आम्ही बांधावर जातो त्यावेळेस ॲक्च्युली काय रोग आहे किंवा काय कीड पडलेली आहे हे प्रत्यक्ष आम्हाला डोळ्यांनी दिसतं आणि त्यानुसार मग परफेक्ट आणि अचूक मार्गदर्शन करता येतं. परंतु ज्यावेळेस शेतकरी इथे येतो तर त्यावेळेस फक्त सांगतो की लाल कोळी आलाय किंवा मावा आलाय, मग त्यानुसारच आम्हाला मार्गदर्शन करता येतं. परंतु प्रत्यक्ष जेव्हा पाहिल्यानंतर योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. तुम्हाला ज्यावेळेस कृषी सेवा केंद्रावर येऊन शेतकरी तुम्हाला सांगतात की आमच्या पिकावर अशा प्रकारचा रोग आलाय, तर त्यावर तुम्ही जी औषधं देतात त्यात शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो? त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 80 ते 90% फायदा होतो योग्य मार्गदर्शन केल्यामुळे. कारण की ते योग्य आम्हाला जे रोग आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यानुसार आम्ही योग्य अचूक निदान त्यांना देतो. ओके, धन्यवाद. धन्यवाद.